मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्ल्याची होती तयारी, बोलण्याच्या ओघात जरांगेंकडून धक्कादायक खुलासा। बारामतीत शुक्रवारी ओबीसी धनगर एल्गार मोर्चात लक्ष्मण हाके सहभागी होणार, जरांगेंनी धनगर समाजाबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप। नाशिकच्या वस्त्रांतर गृहावर कुणाचा डोळा, रामकुंडावरील देखणी वास्तू पाडण्यासाठी पालिका प्रयत्नशील, नाशिक रामकुंडावरील भाविकांची अडचण वाढणार। ईदच्या सुटीचा घोळ, अनेक शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी तर बँका मात्र खुल्या। जरांगे यांच्याकडून आता दलित आणि मुसलमानांच्या आरक्षणाची तुतारी, दलित आणि मुसलमानांच्या आरक्षणासाठी उपसमिती स्थापन करण्याची मागणी। मराठे शरद पवारांवर चिडले, शरद पवारांची भूमिका मराठ्यांना पोषक नसल्याचा आरोप। मुंबई विभागात 11वीच्या 1.5 लाख जागा रिक्त, अतिरिक्त विशेष फेरी राबवण्याचा निर्णय, आतापर्यंत 8 फेऱ्या रद्द। मध्य रेल्वेवर QR तिकीट विक्री बंद, प्रवाशांच्या आगाऊपणामुळे मध्य रेल्वेचा दणका। मराठ्यांच्या आरक्षणाबाबत आरोप प्रत्यारोप, ओबीसींमुळे मराठ्यांचं आरक्षण गेल्याचा मराठ्यांचा आरोप, तर स्वतंत्र आरक्षणाला विरोध नसल्याची ओबीसी नेत्यांची भूमिका। भुजबळ बैठकीतून निघून गेले नाहीत, भुजबळांसोबत चर्चा झालीये, ते नाराज नाहीत, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। मराठ्यांचं मराठ्यांना देणार, ओबीसींचं ओबीसींना देणार, एकाचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। सातारा गॅझेटियर मध्ये सरकारनं हयगय करू नये, निर्णय न झाल्यास मंत्र्यांना फिरू देणार नाही, जरांगेंचा सरकारला इशारा। भुजबळ नाराज असतील तर ते राजीनामा देणार का, खासदार संजय राऊतांचा सवाल। बेरोजगारांसमोर आरक्षणाचं गाजर नाचवण्याचा प्रयत्न, मराठा आरक्षणाच्या GR वरून प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर निशाणा। नागपूरमधील ओबीसींचं साखळी उपोषण मागे, मंत्री अतुल सावे, फुकेंच्या शिष्टाईला यश, ओबीसींच्या 12 मागण्या पूर्ण केल्या, सावेंची माहिती। मुरुम उत्खननावरून उपमुख्यमंत्री पोलीस उपअधीक्षक यांच्यात संघर्ष, अजित पवार अंजली कृष्णा यांच्यावर संतापले। काही जणांना उशिरा आल्यावर 6व्या रांगेत स्थान मिळतं, उदय सामंतांचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला। मुंबईत आंदोलनासाठी मार्गदर्शक सूचना असाव्यात, जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मिलिंद देवरांचं फडणवीसांना पत्र। सलग दुसऱ्या दिवशी मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, माणगाव आणि इंदापूरमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा, कोकणातून परतणाऱ्या गणेश भक्तांचे हाल। नाशिक जिल्ह्याला 2 दिवसांचा ऑरेंज अलर्ट, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। सोन्या चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ, सोन्याचे दर 1.6 लाखांच्या सर्वोच्च पातळीवर। पूर म्हणजे अल्लाचा आशीर्वाद, पुराचं पाणी बादलीत भरून ठेवा, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा जावई शोध। वृक्षतोडीमुळे हिमाचल प्रदेश उत्तराखंडमध्ये भूस्खलन, सर्वोच्च न्यायालयाकडून थेट सवाल, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाला धरलं धारेवर।